आणि या दोन्ही तरुणांचे मृतदेह आढळलेत, मात्र ते काढण्यात अडचणी येत असल्याचं कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन सदस्यांचं म्हणणं आहे. तिथे जो धबधबा आहे तिथेही मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह आहे आणि जी बॉडी जी आहे ती बरोबर धबधब्याच्या बरोबर खाली दोन्ही बॉडी अडकलेल्या आहेत. त्यांना काढायचं असेल तर पाण्याचा हा प्रवाह थांबला पाहिजे, धुकं थांबलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना जो समन्वयाचा अभाव असतो तो या वॉकीटॉकी मार्फत दूर केला जातो. काल जरी आम्ही बॉडी काढू शकलो नसलो तरी कालच्या त्या अनुभवामुळे किंवा कालची ती जी रेकी केली गेलेली होती त्याच्यामुळेच आज आम्हाला हे एवढं काम करणं सोपं झालेलं. साधारण 10 लोक काल आम्ही दुपारी इथं पोचलो होतो. तिथली सगळी परिस्थिती बघितली. अंतर जे होतं की जिथून टॉपपासून डेड बॉडी जिथंपर्यंत आहे ती बरोबर वॉटरफॉलच्या मध्ये अडकलेली डेड बॉडी आहे आणि टॉपपासून त्या बॉडीचं अंतर जे आहे ते 550 फूट स्ट्रेट रोप लाईन तिथंपर्यंत पोचणं आवश्यक होतं. काल ज्यावेळेस आम्ही खालती उतरलो होतो त्यावेळेस लक्षात आलं की आमच्याकडे जी रोपलाईन होती ती साधारण 350-400 फुटाचे रोप होते आणि त्या रोपलाईननी तिथंपर्यंत कनेक्ट होणं हे शक्य नव्हतं. जसं कम्युनिकेशनसाठी कनेक्टिव्हिटी म्हणून वायरलेसचा वापर करतोय किंवा वॉकीटॉकीचा वापर करतोय तसं फेसवरती मुवमेंट करणं, त्या डेड बॉडीपर्यंत पोचणं, ती डेड बॉडी बांधणं, त्या डेड बॉडीला वर घेणं, याच्यामध्ये रोपची कनेक्टिव्हिटी असणं ही अत्यंत महत्त्वाची गरज असते. मगाशी जो विषय झाला की कालच्या याच्यामध्ये एक जण खालती पोचले पण ती डेड बॉडी वर घेता आलं नाही. एखादा माणूस खालतीपर्यंत पोचणं ते जात असताना ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने म्हणजे रानवाटा आपण ज्याला म्हणतो त्या वाटेनं खालती पोचणं, तिथून ती डेड बॉडी खांद्यावरनं घेऊन येणं शक्य नाही.